नमस्कार मंडळी, दीपिका कदम या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा पाहिजे ना, म्हणून मी वेगळा घेऊन आलेली आहे. तर तो सुद्धा ज्यांना कोणाला शिलाईची आवड असेल आणि खूप छान असं काहीतरी बनवण्याची आवड असेल तर त्यासाठी आहे. आणि त्यांना हा व्हिडिओ कंटिन्यू करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आता हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू आणि नीट बघा. तुम्हाला पहिलं मी मेजरमेंट सांगते. हा फॅब्रिक जो आहे तो आपला सिल्क सॅटन मध्ये फॅब्रिक आहे, जो मी 20 इंच मध्ये घेतलेला डबल याच्यामध्ये फोल्डमध्ये आणि 5 इंच आपल्याला आडवा घ्यायचा आहे. मेजरमेंट का असं सांगितलं, कारण हा आपल्याला एक्सेल साईज मध्ये करायचा आहे म्हणून तो मोठा करायचा आपल्याला. तर आपल्याला जे दोन्ही जॉईंट फॅब्रिक असतील ना ते करायचे आणि तिथून शिलाई कंप्लीट करून घ्यायची आपल्याला. जे मी तुम्हाला आता दाखवते मी कशी शिलाई केलेली आहे. ती एक्स्ट्रा धागा असेल तर तो तुम्हाला कट करायचा आहे. आता हा मी जो फॅब्रिक घेतलेला होता ना तो सिल्क पॅटर्न मध्ये घेतलेला, कारण आत्ताच्या नवीन ज्या युथ आहेत, ज्या मुली आहेत त्यांना आहे ना असे सिल्क पॅटर्न मध्ये आहेत ना स्क्रंची खूप जास्त आवडतात. कॉटन मध्ये थोडे कमी आवडतात. तर त्याच्यामध्ये व्हरायटी पण खूप छान छान असतात. आता मी ही शिलाई जी केलेली दोन्ही फॅब्रिकचे जोड मी एकत्र जॉईंट केले आणि फॅब्रिक मी उलटा केलेला आहे. जो तुम्ही नीट बघा की उलटा फॅब्रिक आहे. जो सिल्क बाजू आहे ती आतमध्ये घेतलेली आणि जो नॉर्मल बाजू असते ती आपण बाहेर घेऊन पहिली आपल्याला ती स्टिच करून घ्यायचे. आता ही ह्या पद्धतीने मी स्टिच केली, याचा फोल्ड केलाय मी. आता आपल्याला हा फोल्ड आपल्याला पूर्णपणे फोल्ड करायचा आहे. तो मी तुम्हाला दाखवते कसा. तो आतली जी बाजू जी आपण स्टिच केलेली होती तो भाग आपल्याला फोल्ड करायचा आणि वरचा जो भाग आहे तो आपल्याला स्टिच करायचा आहे. ह्या प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ नीट कळाला नसेल तर परत एकदा रिपीट मध्ये करा, तर तुम्हाला नीट समजेल की मी फोल्ड कसा केलेला आहे तो. आता जे दोन्ही बाजूचे फॅब्रिक आहेत ते आपल्याला जॉईंट करायचे आहेत आणि ते कशा पद्धतीने मी जॉईंट करते ते तुम्हाला मी सांगते. तर आपल्याला आहे ना अर्धा इंचपेक्षा पण कमी थोडंसं फॅब्रिक आपल्याला सोडायचंय आणि त्याच्या साईडने आपल्याला फॅब्रिक जॉईंट करायचंय. जो ह्या पद्धतीने मी व्हिडिओ फॉरवर्ड करत नाहीये, स्पीड मध्ये ठेवत नाहीये, नॉर्मल याच्यामध्येच ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं कळेल की मी नक्की कशा पद्धतीने करते ते. आता जे फॅब्रिक आपण आतमध्ये फोल्ड केलेलं होतं ते फॅब्रिक आपल्याला हळूहळू काही नाही ना त्याच्याने बाहेर काढायचंय. कारण कसं माहिती, आपण जी शिलाई मारतोय ना ती एकदम कडेच्या साईडने मारायची असते, ती आतून नाही मारायची. तर जेवढं होईल तेवढं बाहेर फॅब्रिक काढायचा प्रयत्न करा आणि तेवढ्याच फॅब्रिक मध्ये तुम्ही ती शिलाई कंप्लीट करा. जेवढं तुम्ही फॅब्रिक हळूहळू बाहेर काढायचा प्रयत्न करा ना तेवढीच त्याची लेंथ ना मोठी होत जाते आणि लेंथच आपल्याला ऍक्च्युली मोठी ठेवायची. आणि हळूमध्ये करा. जो पहिल्यांदा कधीतरी काहीतरी शिवत असेल किंवा खूप दिवसांनी असं शिवायचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी स्टिचिंग खूप हळूमध्ये करा. एकदम फास्ट करायची गरज नाहीये, कारण हा फॅब्रिक जो आहे तो सिल्क मध्ये आहे. त्याच्यामुळे धागा आणि सुईचं हे असं स्क्रंच मध्ये होऊ शकतो. पटकन ते धागा आहे ना असा फाटलागत होतो तो. त्याच्यामुळे स्लो प्रोसेस मध्ये करा. आता जेवढा मी खेचते तेवढी ती शिलाई आतमध्ये निघून जाते आणि जी उरलेली बाजू आहे ती खाली खाली आपण खेचतो तेवढं ती बाजू रिकामी आपल्याला मिळते आणि त्याची लेंथ तेवढीच वाढते. ऍक्च्युली ही जी पद्धत तुम्हाला थोडीशी डिफिकल्ट वाटत असेल पण ती खरंच डिफिकल्ट नाहीये. तुम्ही जेव्हा अजून 2-3 वेळा जर हे ट्राय केलात तर एकदम परफेक्ट मध्ये येईल. पहिलं थोडंसं मिस्टेक होणारच, माझा सुद्धा झालेला होता. तर तसं होणारच. तुम्ही काय करा, एखादा तुमच्याकडे रफ असा फॅब्रिक असेल, कॉटन असेल, कुठलाही असेल, तर एखादा जुना फॅब्रिक घ्या आणि त्याच्यावरती पहिले ट्राय करा तुम्ही. आणि थोडंसं फर्स्ट टाइम तर चुकणारच, ते ऑफकोर्स सगळ्यांचंच चुकतं, तर ते चुकेल. नेक्स्ट टाइमला परत एकदा ट्राय करा आणि पूर्ण मेजरमेंट बघा तुम्ही मी कशी घेतलेली आहे ती. आता ही साईज जी आहे ती डबल एक्सेल आणि एक्सेल साईजची आहे. तुम्हाला जर स्मॉल मध्ये करायचं असेल, लार्ज मध्ये करायचं असेल, मीडियम मध्ये करायचं असेल तर ते सुद्धा साईज आहेत. तर त्यासाठी तुम्हाला मला कमेंट करावी लागेल त्या छोट्या साईजसाठी, किंवा तुम्हाला एक असा व्हिडिओ पाहिजे असेल की ह्या सगळ्या साईज प्रमाणे मला परफेक्ट मध्ये, तर मी तोही व्हिडिओ करेल. तुम्ही कमेंट नक्की करा मला. आता जसे जसं फॅब्रिक कंप्लीट होतोय माझं स्टिच करून, तसं जसं मी खाली खेचते त्याला आणि परफेक्ट झाल्यानंतर ना थोडीशी आपल्याला अर्धा इंचापेक्षा पण कमी एक साईड
सोडून द्यायची आणि कट करायची आहे ती, आणि शिलाई थोडीशी क्रॉस मारायची. आता मी ही आहे ना अर्धा इंचापेक्षा पण थोडीशी कमी ती साईड सोडून दिलेली आहे. आता ती का सोडली त्याचं रिझन तुम्हाला कळेल. आता मी एका साईडनी एक पेन्सिल घेतली किंवा पेन घ्या, त्याच्याने तुम्हाला जो उलटा बाजू आहे तो आतून खेचून काढायचा आहे आणि तिथून आतून आपल्याला सरळ बाजू बाहेर काढायची, जी मी या पद्धतीने करते. प्रत्येकाकडे करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. आता मला ही जरा सोपी वाटते म्हणून मी ही पद्धत करते. आपल्याला थोडं थोडं करून ह्या फॅब्रिक त्या होल्समधून बाहेर काढायचं आहे. 2 मिनिटाचं काम आहे, लगेच होऊन जातं ते. आणि सरळ करून आपली जी एकदम सॉफ्ट सिल्क बाजू जी असते ना ह्याची फॅब्रिकची, ती बाजू सरळ होऊन जाते. आणि जी स्टिच केलेली बाजू होती आतमध्ये, आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला इलॅस्टिक टाकायची, जी मी 5 इंचापर्यंत घेतलेली आहे. डबल एक्सेल साईज किंवा त्याच्यापेक्षा मोठी करायची असेल तर तुम्हाला 6 ते 7 इंच घ्यावी लागेल. मी 5 इंच घेतली, ती नॉर्मल साईज आहे, बरोबर होते ती. एका साईडला पिन अटॅच केलं आणि जो होल मी केलेला होता त्या होलमधून आपल्याला हे इलॅस्टिक आतमध्ये टाकायचे. नॉर्मल जसं आपण स्टिच करतो तशाच प्रकारे आहे. आणि ते आतमध्ये पिन घालून घालून लाचचा जेवढा टोक असतो तो आतमध्ये जायला नको म्हणून ह्याच्यासाठी पण एक अरेंज केलेलं आहे मी, की इथे आपल्याला काहीतरी एक असं पिन किंवा आपल्याकडे टाचणी असेल तर ती त्याला पूर्ण अशी फिक्स करून ठेवा. त्याच्याने काय होईल की ते आतमध्ये जाणार नाहीये. प्लीज बॅकग्राऊंड थोडंसं इग्नोर करा, कारण मशीन माझी वरतीच आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं तुम्हाला किचन माझं सगळं दिसेल. इग्नोर. बट आणि गरमी पण भरपूर होती त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता मला व्हिडिओ करण्यासाठी. तर मॅक्सिमम आपलं सगळं काम परफेक्ट झालेलं आहे. एक काम ॲक्च्युली 10 मिनिटामध्येच होतं. ज्यांना परफेक्ट येत असेल तो 10 मिनिटामध्ये कम्प्लीट करून ठेवतो. मी आणि मम्मीनी ॲक्च्युली हे सगळं मला मम्मीने शिकवलेलं आहे. तर मम्मीने आणि मी हे जर फॅब्रिकचं कटिंग अगोदरच करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला हे कटिंग परफेक्ट पाहिजे असेल तर मी त्याचा व्हिडिओ पण नक्की टाकेन. आता आपलं हे स्टिच करून झालेलं आहे आणि आतून आपल्याला रबर इलॅस्टिक पण टाकून झालेली आहे आपल्याला. आता हे आपण बाहेर काढू. दोन्ही स्टिच त्याच्यातून केलेली असेल त्या होलमधूनच आपल्याला हा रबर बाहेर काढायचा आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं माहिती, काही जण आहे ना मशीन शिलाईने पण हा स्टिच करून रबर पॅक करू शकतो, काही जण हाताने पण शिवतात त्याच्याने. आणि आता मी जे करणार आहे ना ते डायरेक्टली मी ह्याच्यामध्ये जे पिन जे लावलेले होते ते मी काढले. आता हे दोन्ही जे तुकडे आहेत ना, एका साईडला जे 2 टोक आलेले आहेत ते दोन्ही टोकांना मी आता बांधते. एकदम घट्ट गाठ अशी बांधून घेते, जी कधीच निघणार नाहीये. आणि जर तुम्हाला स्टिच करायचं असेल तर तुम्ही स्टिच सुद्धा करू शकतात. अशा प्रकारे मी ही गाठ बांधून झालेली आहे. एकदम घट्ट बांधा. हे बघा, अशी घट्ट बांधा. आणि हे साईडचे जेवढे टोक आहेत ते तुम्ही कट करू शकतात, कारण एक्स्ट्रा येते त्याची काही गरज नाही आपल्याला, तर तुम्ही ते कट करा. ठीक आहे. आता आपल्याला हा रबर इक्वल सगळा व्यवस्थित क्रंच सगळे व्यवस्थित करायचे आहेत. आणि जी बाजू ओपन ठेवलेली आहे आपण ती बाजूला आपल्याला आता स्टिच थोडंसं स्टिच करायचं. काही जण शिलाई मशीनने पण करतात, काही जणांनी आपल्याकडे जे सुई धागा असेल त्याच्याने पण नॉर्मल धाग्याची ही करू शकता, तुम्ही शिलाई करू शकतात. हा एवढासा होल आहे, तो होल आपल्याला पॅक करायचा आहे. आता स्टिच करून टाकूया आपण ती. आता मी माझ्या केसांमध्ये पण लावलेला ब्राऊन कलरचा आहे, त्याचा व्हिडिओ पण मी लवकरच टाकेल, जो मी केलेला आहे स्क्रंची. आता हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी हा पूर्ण असा ओपन करते आणि स्क्रंच सगळे तयार करते त्याचे मस्त. आणि एक्स्ट्रा जे धागे आलेले असतात ना, जे कॉटनचे पण आपल्या ज्या फॅब्रिकचे धागे पण असतात ते सुद्धा आपल्याला ह्याच्यातून कट करायचे.
फॅब्रिकला जेवढं चांगलं फिनिशिंग आपण देऊ तेवढं आपलं जे आपण जे स्क्रंची तयार केलेलं आहे ते खूप छान दिसतं. आता हे मी तुम्हाला हातात घालून दाखवते, कारण मुलींना असं हातात घातलेलं जास्त आवडतं, कॉलेज स्टुडंट या स्कूलमध्ये असणाऱ्या मुलींना. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. चला मग बाय.